काल मंत्रालयात उड्या मारून आंदोलन करणारे आदिवासी आमदार हिरामन खोसकर आज थेट पवारांच्या भेटीला मोदी बागेत आलेत. असं काय काम पडलं पवारांकडे त्यांचं, आपण त्यांनाच विचारूया. खरं तर तुम्ही काँग्रेसचे आमदार, पण मध्ये तुमच्यावर फुटीर आमदार असा शिक्का पडला त्या मतदान प्रक्रियेमध्ये, त्याच्यामुळे पक्ष तुम्हाला तिकीट देणार नाही अशी चर्चा आहे. मग तुम्ही इकडे पवारांना भेटायला का आले नेमकं? भेटायला आलं का मला मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायला सांगितलं. आम्ही 7 लोकांनी 16 7 23 22 पडले. आता 23 पैकी कोण फुटलो, परंतु जयंत पाटील साहेबाला काँग्रेसच्या 5 आमदारांना मतदान करायला सांगितलं. त्याच्यात काही मतदान झालं नाही. मी स्वतः छाती टोकून सांगतो, मी मतदान केलेलं आहे, पक्षाला केलेलं आहे. ज्याला आम्ही मतदान केलं तो निवडून आला. काही आमदारांनी त्यांना मतदान केलं तर पडले, परंतु आम्हाला सांगितलं की 1 ते 7 लोक मिलिंद नार्वेकरला मतदान करा. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता काय भूमिका आहे तुमची? आता एकच भूमिका, आम्हाला पहिल्या यादीत जाहीर करावा, हीच भूमिका, दुसरं काही नाही. तुम्ही पक्षाने जाहीर केली तर पवारांकडे काय करणार? पवार साहेब बोलतील ना असं थोडे, शेवटी वरिष्ठ नेते ते. तुमच्या पक्षात तुमचं कोण ऐकत नाही? नाही ऐकत ना, का बरं ऐकत नाही. पण आलो भेटीला, नाना पटोलेला भेटणं अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले साहेबाला भेटलो, थोरात साहेबाला भेटलो. तिकडून तर स्पष्ट संकेत आहे की तुम्हाला आता तिकीट कापली जाणार आहे तुमचे. 100% सांगितलं गेलं. 1001% देणार. 1001% देणार. आता तुम्ही टेक्निकली किंवा कुठल्या पक्षात आहात आणि भविष्यात कुठे जाऊ शकता? आज मला तिकीट 100% मिळेल. 1% इकडे तिकडे. कुठल्या चिन्ह? पंजा. पंजा? हो. पंजाच तुम्हाला तिकीट नाकारणार आहे? नाही नाकारणार. तुम्ही फुटलेत. नाही, 100% नाही. 1001% फुटेल नाही. मग पवारांकडे याची काय गरज पडली? यावं लागत. शेवटी 25 वर्ष राष्ट्रवादी काढले, पवार साहेबांसंग काढले. दादांचं काय? तुम्ही तर दादांकडे गेले होते मध्ये. पुढे दादाकडे गेलो त्या इलेक्शन मध्ये विधान परिषद तुम्ही दादांकडे होते, क्लिअर कट नाव आले तर गेलोच नाही, शक्यच नाहीये. मग आता तुम्ही दादांसोबत का साहेबांसोबत? तुम्ही आमदार काँग्रेसचे आलात साहेबांना भेटायला आणि होते दादांकडे, असं? मी काँग्रेसचाच आमदार आहे. संबंध शेवटी परताकडे जाणं, संबंध टिकवणं मला काम करायचं विकासाचं. दादाकडे जाऊन सुद्धा दादा आणि पवार साहेब एकत्र असताना माझी सुनबाई सभापती झाली, मी झालो, मिसेस झाली राष्ट्रवादीकडून. संबंध ठेवत लागतं ना, म्हणजे काही संबंध पक्षात गेला गेलं की थोडं असं नाहीये. तुम्ही इकडे साहेबांना भेटवलं, दादा नाराज नाही होणार? नाही म्हणणार दादा नाराज कसे. तिकीट कुठल्या पक्षाकडनं हवाय? 1001% काँग्रेसकडून तिकीट मिळणार. काँग्रेसने नाही दिलं तर? आणि मग पुढचं बघू, हे मग नेते म्हणजे ठरवतील. काय तू तरी हातात घेणार, मशाल हातात घेणार की गाड्या? पंजा. पंजा नाहीच आता दिसतंय. मिळणारच ना. कसं मिळणार? छाती टोकून सांगतो, तिकीट फक्त पहिल्या यादी जाहीर करावं एवढ्यासाठी झालं, बाकी काहीच नाही. पंजा मला तिकीट देणार 100%. म्हणजे बघा, हिरामन खोसकर यांना तिकीट हवंय पंजाचं, असं त्यांचा दावा आहे. आपण सांगत नाही. आणि भेटायला कोणाला आलेत? पवार साहेबांना. म्हणजे तू तर इकडं. म्हणजे काय राजकारण आहे आगामी काळात स्पष्ट होईलच. त्यांच्यावर फुटीरवादाचा शिक्का पडलेला आहे विधान परिषद निवडणुकीत, आणि आता आलेत पवारांकडे, होते दादांकडे. म्हणजे किती कॉम्प्लिकेशन आहे हे पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांना. नाही, काहीच नाही कॉम्प्लिकेशन, काहीच नाही. साहेबांचा त्यांचं कुटुंब एखादे वरिष्ठ नेते, दादा असो, साहेब असो, मोठे नेते. आम्ही छोटे माणसं, आम्हाला परदेकडे जावंच लागत विकासासाठी. मी आणखीन एक दावा केला की साहेब आणि दादा एकच आहेत. आता खरं काय प्रेक्षकांनो तुम्हीच समजून घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.